नमस्ते, मी विक्रम खोपडे. आज मी तुम्हाला एक अशी माहिती देणार आहे. कृपया ही माहिती अगदी 1 मिनिट काय, 1 क्षण देखील फॉरवर्ड करून बघू नका. या माहितीमधला प्रत्येक क्षण आणि क्षण आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आपण आज बघणार आहोत गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेसच्या माध्यमातून एक नवीन आपल्याला सूचना येते. त्या सूचनेसंदर्भातली पूर्ण माहिती बघणार आहोत. तत्पूर्वी सर्वांना एक विनंती असेल की माझी गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस म्हणजे जेम पोर्टल, खरेदी प्रक्रिया, निविदा व ई निविदा या संदर्भातली एक मार्गदर्शिका उपलब्ध आहे. यासोबतच मी जीएम पोर्टल व ई निविदा संदर्भात वैयक्तिक स्तरावरती प्रशिक्षण देखील घेत आहे. आपल्याला ही मार्गदर्शिका हवी असल्यास अथवा हे प्रशिक्षण हवे असल्यास मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला 2 वेगवेगळ्या लिंक दिलेल्या आहेत. आपण त्या लिंकच्या सहाय्याने सदरची मार्गदर्शिका मागवू शकता अथवा प्रशिक्षणासाठी देखील नाव नोंदणी करू शकता. आपण आपल्या विषयाकडे वळू. सध्या कार्यालयाचे अकाउंट लॉग इन केल्यानंतर अर्जंट ॲक्शन रिक्वायर्ड नावाचा एक खूप अतिमहत्त्वाचा मेसेज येतो. या मेसेजकडे कृपया दुर्लक्ष करू नका, कारण या मेसेजकडे आपण जर दुर्लक्ष केला तर आपले जेम अकाउंट बंद होऊ शकते. तर ही नेमकी सूचना काय आहे हे आपण थोडंसं समजावून घेऊ. हे समजावून घेण्यासाठी तुम्ही सुरुवातीला www.geem.gov.in ही वेबसाईट ओपन करा. म्हणजे आपल्याला ह्या प्रात्यक्षिकच जर केला तर आपल्याला नेमकी अडचण काय आहे हे समजावून घेता येईल. यासाठी आपण www.geem.gov.in ही वेबसाईट ओपन करा. वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपण लॉग इनला क्लिक करा. लॉग इनला क्लिक केल्यानंतर आपण आपल्या कार्यालयाचा बायर लॉग इन ID या ठिकाणी नमूद करा व कॅप्चा देऊन आपल्या सदरच्या युजर आयडीचा जो काही पासवर्ड असेल तो पासवर्ड टाका व या ठिकाणी संबंधित बायरना आधार लिंक मोबाईलवरती आलेला OTP देऊन सबमिटला क्लिक करा. आपण युजर आयडी व पासवर्ड देऊन सबमिटला क्लिक केल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या समोर एक स्क्रीन येईल. या स्क्रीनमध्ये जो काही मेसेज आलेला आहे, जी काही सूचना आलेली आहे, बऱ्याचदा ती आपण न वाचता आय कन्फर्मला क्लिक करतो व कन्फर्मला क्लिक करून पुढे निघून जातो. तर कृपया या सूचनेकडे दुर्लक्ष नका करू, कारण ही सूचना जर व्यवस्थित वाचली तर तुम्हाला एक या सूचनेमधलं महत्त्वाचं वाक्य लक्षात येईल. ते वाक्य असं आहे, ऑल बायर्स मस्ट क्लोज अपडेट पेंडिंग और एक्सपायर्ड जेम ऑर्डर्स. म्हणजे सध्या आपल्या अकाउंटमध्ये अशा काही ऑर्डर्स आहेत की त्या कुठल्या तरी एका स्तरावरती पेंडिंग राहिलेल्या आहेत. तर या ऑर्डरचा स्टेटस आपल्याला चेक करणं आवश्यक आहे. हा जर नाही केलात तर आपले अकाउंट सस्पेंड होऊ शकते. तर ही नेमकी परिस्थिती काय आहे आणि आपल्याला कोणती सुधारणा करणं आवश्यक आहे हे थोडंसं समजावून घेऊ. याकरिता प्रथम आपण आपल्या कार्यालयाच्या बायर अकाउंटमध्ये लॉग इन करून डॅशबोर्ड या ऑप्शनवरती पहिल्यांदा क्लिक करा. या ठिकाणी डॅशबोर्ड हा ऑप्शन आहे. त्या डॅशबोर्ड ऑप्शनला क्लिक करा. डॅशबोर्ड ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्या समोर आपल्या कार्यालयाच्या आत्तापर्यंतच्या खरेदीचा डॅशबोर्ड ओपन होईल. पण सोबत या ठिकाणी एक मेसेज देखील येईल. कदाचित हा काहींना येणार नाही, काहींना येईल. यू हॅव बीन फ्लॅग्ड ॲज अ ऑरेंज बायर. हा ऑरेंज आहे तोपर्यंत तुम्ही अजून थोड्याशा सेफ झोनमध्ये आहात. हा जर रेड फ्लॅग झाला तर तुमचं अकाउंट लवकरच सस्पेंड होऊ शकतं. तर हा जो काही फ्लॅग आहे हा बंद करायचा असेल, म्हणजे या धोक्याच्या घंटेपासून किंवा धोक्याच्या रेषेपासून पाठीमागे येऊन तुम्हाला सुरक्षित राहायचं असेल तर कृपया तुम्ही या डॅशबोर्डमध्ये माय डॅशबोर्ड या पर्यायावर क्लिक करा. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं डॅशबोर्डमध्ये वेगवेगळी माहिती उपलब्ध असेल. त्याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे ऑल डिमांड्स, प्रोडक्ट ऑर्डर्स, सर्व्हिस ऑर्डर्स, शिपमेंट्स आणि बिल्स असे वेगवेगळे विभाग आहेत. त्यातला पहिला विभाग आहे ऑल डिमांड्स. ऑल डिमांड्स या शब्दाचा नेमका अर्थ काय? तर आपल्या बायर लॉग इन मधून आतापर्यंत अशा काही ऑर्डर तयार केलेल्या आहेत. उदाहरणार्थ इथं दिलेले टोटल डिमांड्स 9, तर 9 अशा ऑर्डर तयार केलेल्या आहेत ज्या ऑर्डर तयार झालेल्या आहेत पण त्याची बाय करण्याची म्हणजे खरेदी करण्याची प्रोसेस कंप्लीट झालेली नाही.
तर सदरची ऑर्डर आपल्याला जर पूर्ण करायची नसेल तर ती आपण कॅन्सल करणं अपेक्षित आहे. तर या ठिकाणी तुम्हाला एकूण किती ऑर्डर अजून ड्राफ्ट आहेत, अगदी सोप्या भाषेत बोलायचं झालं तर ड्राफ्ट आहेत हे समजतं. यामध्ये दुसरा ऑप्शन आहे प्रोडक्ट ऑर्डर्स. याच्यामध्ये आपण आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून एकूण खरेदी किती केल्या, त्याच्यामध्ये डायरेक्ट परचेस किती होत्या, बीड किती आहेत, RA म्हणजे रिव्हर्स ऑक्शन पद्धतीने किती खरेदी केली किंवा इतर माध्यमातून आपण किती खरेदी केल्या याच्या डिटेल्स आहेत. यानंतर तिसरा ऑप्शन आहे तो सर्व्हिस ऑर्डर्स. यामध्ये जशी वस्तूंची खरेदी होते तशी सेवांची खरेदी किती झालेली आहे, त्याच्यामध्ये सर्व समरी शून्य दिसते. त्याच्यानंतर शिपमेंट्स. शिपमेंट्स या शब्दाचा नेमका अर्थ काय, की आपण खरेदी केलेल्या ऑर्डरची सध्याची नेमकी स्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठीचा पर्याय म्हणजे शिपमेंट्स. आणि त्यानंतरचा शेवटचा पर्याय आहे बिल्स. बिल्स म्हणजे काय, खरेदी झालेल्या ऑर्डरची कार्यालयामध्ये आल्यानंतर त्याची रिसीव्ह किंवा ऍक्सेप्टची पूर्तता झाल्यानंतर त्याचं बिल तयार झालेलं आहे का अथवा अदा झालेला आहे का याची सूचना आपल्याला बिल्समध्ये मिळते. तर आपल्याला ह्या धोक्याच्या घंटेतून जर पाठीमागे यायचं असेल आणि अगदी सुरक्षित आपलं अकाउंट ठेवायचं असेल तर आपण पहिला पार्ट बघू, तो म्हणजे यामधला ऑल डिमांड्स. तर आपण काय करू, ऑल डिमांड्समध्ये जर आपण गेलो तर आपल्या लक्षात येते की आपल्या ड्राफ्ट बॉक्समध्ये म्हणजे ऑल डिमांड्समध्ये इथं एकूण 9 ऑर्डर झालेल्या दिसतात. म्हणजे 9 ऑर्डर अशा आहेत की ज्या अद्याप कंप्लीट झालेल्या नाहीत आणि त्या कॅन्सल देखील झालेल्या नाहीत. मुळात ऑल डिमांड्समध्ये ज्या वस्तू आपण बाय करतो म्हणजे ज्या वस्तू आपण खरेदी करण्याचा प्रयत्न करतो पण त्या OTP देऊन आपण ती ऑर्डर प्रक्रिया पूर्ण करत नाही, अशा ऑर्डर ड्राफ्ट म्हणून या ऑल डिमांडमध्ये असतात. तर आपल्याला काय करायचं आहे, पहिली स्टेप आपल्याला आपल्या कार्यालयाच्या बायर लॉगिनचा डॅशबोर्ड ओपन करायचा आहे आणि या डॅशबोर्डमध्ये आपल्यासमोर इथे एक ऑप्शन दिसेल ऑल डिमांड्स. या ऑल डिमांड्सवरती आपण क्लिक करा. ऑल डिमांड म्हणजे तुमचा ड्राफ्ट बॉक्स आहे. अशा बऱ्याचशा ऑर्डर आपण तयार करताना काही चुका झाल्यामुळे देखील त्या अर्धवट ठेवलेल्या असतात. या ठिकाणी काही ऑर्डर असतील तर त्याबाबत गैरसमज करून घेऊ नका, निश्चिंत राहा. इथून ऑर्डर कॅन्सल झाल्यानंतर ती ऑर्डर कायमची कॅन्सल होते. तर तुम्ही प्रथम डॅशबोर्डला क्लिक करून ऑल डिमांड्सला क्लिक करा. ऑल डिमांड्समध्ये तुम्हाला वेगवेगळ्या ऑर्डर झालेल्या दिसून येतील. त्यापैकी 2 ऑर्डरचा स्टेटस इथं कॅन्सल दिसतो आणि शेवटी एक ऑर्डर आहे त्याच्यामध्ये प्रोसेस आणि डिक्लाइन असं 2 बटन आपल्याला आढळून येतात. थोडक्यात काय, ही अगदी शेवटची जी ऑर्डर आहे ती कॅन्सल करायची राहिलेली आहे. अशा अनेक ऑर्डर म्हणजे ह्या स्टेटसनुसार काहीतरी 6 ऑर्डर अशा आहेत की ज्या अद्याप कॅन्सल करायच्या राहिलेल्या आहेत. तर जी ऑर्डर कॅन्सल करायची आहे ती थोडीशी तुम्हाला डिटेल्समध्ये दाखवतो. ही ती ऑर्डर आहे ती ऑल डिमांड्समध्ये ती अद्याप कॅन्सल करायची राहिलेली आहे. तर याच्यामध्ये जर तुम्ही ऑल डिमांड्समध्ये गेलात तर काही ऑर्डर समोर तुम्हाला प्रोसेस डिमांड आणि डिक्लाइन डिमांड असा शब्द, हे 2 शब्द दिसतील. तर काही ऑर्डर्समध्ये फक्त डिक्लाइन डिमांड हा शब्द दिसेल. आता दोन्हीमध्ये फरक काय, तर तुम्ही तयार केलेली ऑर्डर जर तुम्ही 10 दिवसात कंप्लीट नाही केली तर तुम्हाला फक्त डिक्लाइन डिमांड हा ऑप्शन उपलब्ध होईल. पण 10 दिवसांपर्यंत हीच ऑर्डर जर तुम्हाला कंटिन्यू करायची असेल आणि पूर्ण करायची असेल तर तुम्ही प्रोसेस डिमांडचा उपयोग करून ही ऑर्डर तुम्ही पूर्ण करू शकता. थोडक्यात मी आधीच सांगितले की ऑल डिमांड्स हा तुमचा ड्राफ्ट बॉक्स आहे. तर सदरची ऑर्डर आपल्याला कॅन्सल करायची असेल तर कृपया आपण डिक्लाइन डिमांड या पर्यायावरती क्लिक करा. डिक्लाइन डिमांड या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक सूचना येईल की आर यू शुअर यू वॉन्ट टू कॅन्सल द डिमांड. याच्यामध्ये तुम्ही यसला क्लिक करा आणि यसला क्लिक केल्यानंतर तुमची ऑर्डर कॅन्सल झाल्याचा तुम्हाला मेसेज म्हणजे सूचना येईल. यानंतर तुम्हाला इथं या तिसऱ्या ऑर्डरमध्ये डिक्लाइनचा जो ऑप्शन होता तो निघून गेल्याचं निदर्शन असेल. तर या पद्धतीने तुम्ही ऑल डिमांड्समध्ये जितक्या ऑर्डर तयार झालेल्या आहेत पण त्या नको असतील त्या सर्व कृपया कॅन्सल करून घ्या. ज्या ऑर्डरला प्रोसेसचा ऑप्शन उपलब्ध नाही जो मी आत्ता दाखवलेला होता त्या ऑर्डर आता कंटिन्यू होणार नाहीत. तर या सर्व ऑर्डर आपण कॅन्सल केल्यानंतर परत एकदा आपण जर काही तासानंतर, लगेच ह्याचा अपडेट होत नाही, काही तासानंतर जर डॅशबोर्डमध्ये जाऊन आपण माय डॅशबोर्डला क्लिक केलात तर तुम्हाला एक लक्षात येईल की ऑल डिमांडमध्ये एकूण 9 ऑर्डर होत्या, त्यापैकी 9च्या 9 आपण डिक्लाइन केलेल्या आहेत.
ही झाली पहिली काळजी घ्यायची आहे की तुम्हाला नको असलेल्या ऑर्डर तुम्ही ऑल डिमांडमधून कॅन्सल करा. तुम्हाला हे अकाउंट अजून सुरक्षित करायचं असेल तर यानंतर दिसत असलेल्या प्रोडक्ट ऑर्डर्स, सर्व्हिस ऑर्डर आणि शिपमेंट्स या 3 गोष्टींचा मात्र आढावा योग्य पद्धतीने घ्या. आता हा आढावा कसा घ्यायचा याचं थोडंसं आपण विश्लेषण बघू. आता प्रोडक्ट ऑर्डरमध्ये आपण जर बघितलं तर आपल्या लक्षात येतं की इथं डायरेक्ट पर्चेसमध्ये एकूण 33 व बीडमध्ये एकूण 4 अशा जवळजवळ 37 खरेदी इथं झाल्याचं निदर्शनास येतं. या 37 खरेदीची जर परिस्थिती बघितली तर ती शिपमेंट्समध्ये अशी दिसते, कारण प्रोडक्ट ऑर्डर्समध्ये केलेल्या ऑर्डरचं रिफ्लेक्शन तुम्हाला शिपमेंट्समध्ये पाहायला मिळेल. तर या शिपमेंट्सची स्थिती काय आहे बघा. या एकूण 37 ऑर्डर पैकी म्हणजे या एकूण 37 ऑर्डर पैकी 31 ऑर्डर अशा आहेत की त्या कार्यालयाला प्राप्त झालेल्या आहेत. त्या कार्यालयानं रिसीव देखील केलेल्या आहेत. त्या ऑर्डर ॲक्सेप्ट देखील केलेल्या आहेत. पण सदर खरेदीचे बिल अद्याप जनरेट झालेलं नाही. मी यापूर्वी जो व्हिडिओ बनवलेला होता त्याच्यामध्ये काही स्टेप्स दिलेल्या पूर्ण की तुम्हाला जेममध्ये खरेदी करताना नेमका कोणता पाथ फॉलो करायचा आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा खरेदी होईल, नंतर विक्रेत्याच्याकडून ऑर्डर डिस्पॅच होईल, यानंतर डिस्पॅच झालेली ऑर्डर कार्यालयानं रिसीव्ह करणं अपेक्षित आहे. रिसीव्ह केलेली ऑर्डर योग्य आहे का याची खात्री करून ती ॲक्सेप्ट किंवा रिजेक्ट करणं अपेक्षित आहे व त्यानंतर त्याचं बिल देखील आपण आपल्या लॉगिनमधून तयार करणं अपेक्षित आहे. हा सर्व प्रवास मी एका व्हिडिओमधून प्रेझेंट केलेला होता. या व्हिडिओच्या शेवटी देखील त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मी उपलब्ध करून देत आहे. आता 31 ऑर्डर अशा आहेत की त्या तुम्ही रिसीव्ह केलेल्या आहेत व ॲक्सेप्ट केलेल्या आहेत, पण त्याचं बिल तयार झालेलं नाही. पण या 37 पैकी 6 ऑर्डर अशा आहेत की कदाचित त्या अद्याप रिसीव्ह देखील झालेल्या नाहीत. म्हणजे कदाचित कार्यालयाला मिळालेल्या नाहीत. कार्यालयाला मिळालेल्या आहेत, परंतु आपल्याकडून त्या रिसीव्ह करायच्या राहून गेलेल्या आहेत किंवा रिसीव्ह केलेल्या आहेत, परंतु त्या ॲक्सेप्ट करायच्या राहून गेलेल्या आहेत. तर आपल्याला हा जो काही 6चा आकडा आहे, हा आपल्याला 0 करणं अपेक्षित आहे. मग याच्यामध्ये आपण ऑर्डर कॅन्सल देखील करू शकता, रिसीव्ह देखील करू शकता. तर या प्रोडक्ट ऑर्डरच्या स्टेटसचं आणि या शिपमेंट्सच्या आकड्यांचं गणित काय आहे हे थोडंसं आपण समजावून घेऊ. यासाठी पहिल्यांदा आपल्याला आपल्या कार्यालयाच्या लॉगिनमध्ये नेमक्या कोणत्या ऑर्डर आहेत हे बघावं लागेल. यासाठी परत एकदा तुम्ही तुमच्या बायर लॉगिनमध्ये किंवा बायर प्लस कन्सायनी लॉगिनमध्ये जाऊन डॅशबोर्डला क्लिक करा. डॅशबोर्डला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर प्रोडक्ट ऑर्डर्स आणि सर्व्हिस ऑर्डर्स असे 2 पर्याय उपलब्ध होतील. वस्तू खरेदी केली असल्यास प्रोडक्ट ऑर्डर्स हा ऑप्शन येईल व सेवा खरेदी केली असल्यास सर्व्हिस ऑर्डर्स हा ऑप्शन येईल. आपल्याला वस्तूंची खरेदी प्रक्रिया पूर्ण करायची असेल तर प्रोडक्ट ऑर्डरला क्लिक करा व यानंतर ऑल कॉन्ट्रॅक्ट्सला क्लिक करा व सेवा खरेदीची प्रक्रिया पूर्ण करायची असेल तर सर्व्हिस ऑर्डरला क्लिक करून ऑल कॉन्ट्रॅक्ट्सला क्लिक करा. ऑल कॉन्ट्रॅक्ट्सला क्लिक केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आपल्या लॉगिनमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या ऑर्डर्स उपलब्ध आहेत व सर्वात शेवटी काही पेजेस देखील आहेत. तर याच्यामध्ये तुम्ही पेज नंबर 1, पेज नंबर 2, पेज नंबर 3 या प्रत्येक पानावरती वेगवेगळ्या खरेदीच्या डिटेल्स आपणास उपलब्ध मिळतील. यामध्ये इथं वरती जो कॉन्ट्रॅक्ट नंबर असतो ती म्हणजे ऑर्डर नंबर 1, कॉन्ट्रॅक्ट नंबर 2 म्हणजे ऑर्डर नंबर 2, या क्रमानुसार या ऑर्डर एकाखाली एक आहेत. आपण जर या ऑर्डर व्यवस्थित बघितल्या तर सदर ऑर्डर मध्ये आपल्याला त्या ऑर्डरचा जो काही स्टेटस आहे, म्हणजे खरेदीची काय सद्यस्थिती आहे ती जाणून घ्यायची असेल तर एक एक ऑर्डर आपण थोडीशी तपासून बघू. आपण जर पहिली खरेदी व्यवस्थित बघितली तर आपल्या लक्षात येईल की कार्यालयाचा हा खरेदी क्रमांक आहे. इथं बायर कोण आहेत त्यांचं नाव असेल, खरेदी कुणाकडून झाली त्या संस्थेचं नाव, खरेदीची पद्धत, किंमत, खरेदी कधी झाली तो दिनांक, यानंतर खरेदीची स्थिती काय आहे बघा. पहिल्यांदा कार्यालयाकडून ऑर्डर कन्फर्म झाली, नंतर ती ऑर्डर सेलरने त्याच्या लॉगिन मधून ॲक्सेप्ट केलेली आहे, यानंतर सेलरने ती वस्तू डिस्पॅच देखील केलेली आहे व कार्यालयाने ही वस्तू रिसीव्ह व ॲक्सेप्ट केलेली आहे. आता या ऑर्डरचं बिल तयार झालं की नाही हा भाग थोडा वेगळा आहे, परंतु या खरेदीची बाय
डिस्पॅच, रिसीव, ॲक्सेप्ट ही प्रक्रिया मात्र पूर्ण झाली असल्यामुळे अशी परिस्थिती जर तुमची असेल तर तुम्ही सेफ झोनमध्ये आहात. दुसरी परिस्थिती, या ऑर्डरमध्ये आपल्याला असं लक्षात येतं की या ऑर्डरमध्ये ऑर्डर कन्फर्म झालेली आहे, परंतु ही ऑर्डर सेलरनं ॲक्सेप्ट केलेली आहे पण अद्याप डिस्पॅच झालेली नाही. आणि तिसरी ऑर्डर जर आपण बघितली तर आपल्या असं लक्षात येतं की ऑर्डर कन्फर्म झालेली आहे, ती सेलरनं ॲक्सेप्ट केलेली आहे, ती डिस्पॅच देखील झालेली आहे, पण अजून याचा डिलिव्हरी म्हणजे डिलिव्हर झालेली नाही किंवा कार्यालयानं अद्याप रिसीव्ह केलेली नाही. आता ही परिस्थिती नेमकी सुधारायची कशी आणि ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची कशी? तर पहिल्या ऑर्डरमध्ये तुम्हाला फक्त एवढंच तपासायचं आहे की याचं ॲक्सेप्टन्स झालेलं आहे, पण बिल तयार व्हायचं बाकी आहे का हे तपासायचं आहे. बिल कसं बनवायचं याच्या डिटेल्स मी एका वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून पब्लिश करेन. परंतु या ऑर्डरच्या बाबत तुम्ही सुरक्षित आहात. या ऑर्डरमुळे आपल्याला रेड झोनमध्ये किंवा ऑरेंज झोनमध्ये जावावं लागणार नाही. पण 2 नंबरचा जो स्टेटस आहे तो तुमच्यासाठी रेड लाईन सांगतो. तो स्टेटस काय सांगतो बघा. या ऑर्डरमध्ये जर आपण तपासलं तर आपल्या लक्षात येईल की कार्यालयाकडून ऑर्डर बाय झालेली आहे. ती ऑर्डर विक्रेत्याच्या लॉगिनला गेलेली आहे, पण विक्रेत्यानं अद्याप ती डिस्पॅच केलेली नाही. आता यामध्ये तुम्हाला 2 निर्णय घ्यायचे आहेत. ते खूप महत्त्वाचे 2 निर्णय आहेत. पहिला निर्णय, सदरची वस्तू वेळेमध्ये कार्यालयाला प्राप्त नाही झाल्यास अथवा सदरची वस्तू वेळेत न झाल्यामुळं आपल्याला ऑर्डरच कॅन्सल करावयाची असल्यास आपल्याला या कॉन्ट्रॅक्ट नंबरवरती म्हणजे या ऑर्डरच्या कॉन्ट्रॅक्ट नंबरवरती क्लिक करून आपण सदरची ऑर्डर कॅन्सल करू शकता. दुसरा पर्याय, सदरची ऑर्डर विक्रेता आज देखील डिस्पॅच करू शकतात, परंतु याकरिता आपल्याला विक्रेत्याला मुदतवाढ देणं अपेक्षित आहे. आणि तिसरा स्टेटस याचा असा असू शकतो की बऱ्याच कार्यालयांनी खरेदी केलेली आहे. खरेदी केलेली वस्तू विक्रेत्यानं कार्यालयाला आणून दिलेली आहे. ती वस्तू योग्य पद्धतीनं कार्यालयाला प्राप्त देखील झालेली आहे. सदर वस्तू गुणवत्तापूर्ण आहे. काही केसमध्ये कार्यालयाने या खरेदीचं पेमेंट देखील अदा केलेलं आहे. परंतु प्रशासकीय बाबींची किंवा कार्यालयीन बाबींची सर्व पूर्तता होऊन देखील ऑनलाईनला स्टेटस जर आपण तपासला तर ही ऑर्डर अद्याप कार्यालयाला मिळालेली नाही असं निदर्शनास येतं आणि या चुकीमुळंच आपलं अकाउंट बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर आज ह्या परिस्थितीला जर तोंड द्यायचं असेल तर आपण बाहेर कसं पडायचं, तर याला एकच पर्याय असेल. आज कितीही ठरवलं तरी ही ऑर्डर विक्रेता डिस्पॅच करू शकत नाही. कारण नियम असा सांगतो, ज्या दिवशी कार्यालयाच्या लॉगिनमधून वस्तू बाय होते, त्या दिवसापासून 15 दिवसांच्या आत जर संबंधित वस्तूचा डिस्पॅच म्हणजे संबंधित वस्तू सेलर लॉगिनमधून डिस्पॅच जर नाही झाली, तर त्याचा डिस्पॅचचा ऑप्शन बंद होतो. तो सुरू करण्यासाठी पर्याय एकच असतो की बायर लॉगिनमधून मुदतवाढ देणे. तर कृपया सदर ऑर्डरना तुम्ही आज देखील मुदतवाढ देऊ शकता. आता तुम्ही म्हणाल की आज जर मुदतवाढ दिली तर डिस्पॅच डेट चालूची पडेल, पण याचं पेमेंट मात्र यापूर्वीच झालेलं आहे. तर कृपया काळजी नका करू. जरी या ऑर्डरला तुम्ही मुदतवाढ आज दिलात, तरी ज्या वेळेला विक्रेता चालू तारखेवरती डिस्पॅच करतात, त्यावेळेला त्यांना सदर डिस्पॅच करतानाचे बिल जुनेच जोडावे लागेल. तुम्हाला दिलेलं यापूर्वीचं जे बिल आहे, त्याचा नंबरच त्यांना टाकावा लागेल व सदरची वस्तू ज्या तारखेला, मग ती किती महिन्यांपूर्वी असू देत, डिस्पॅच झालेली आहे, ती डिस्पॅचची तारीख देखील या ठिकाणी टाकण्याची सोय जेम पोर्टलवर उपलब्ध आहे. म्हणजेच तुम्ही जुन्या तारखेवरती डिस्पॅच दाखवू शकता. मुदतवाढ आज दिली तरी जुन्या तारखेवरती डिस्पॅच दाखवता येईल, कारण प्रशासकीय बाबींची पूर्तता झालेली आहे, पण तांत्रिक बाबीमध्ये चूक असल्यामुळे ही सुधारणा करता येणं शक्य आहे. म्हणून तुम्ही मुदतवाढ देऊ शकता आजच्या तारखेला, पण आजच्या तारखेला मुदतवाढ दिलेल्या ऑर्डरचा डिस्पॅच मात्र जुन्या तारखेला दाखवता येतो व तुम्हाला ही सदरची ऑर्डर रिसीव्ह व ॲक्सेप्ट कधी झाली याची तारीख देखील जुनी म्हणजे ज्या वेळेला प्रत्यक्षात ती तुम्हाला वस्तू मिळाली त्याची तारीख टाकून देखील
ही वस्तू तुम्हाला जुन्या तारखेवरती रिसिव्ह व ॲक्सेप्ट करता येते. याचा देखील मी एक स्वतंत्र डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवतो मी, त्याची काळजी नका करू आणि तो लवकर अगदी 1-2 दिवसात तुमच्यासमोर मी प्रेझेंट करतो. यानंतर तिसरी ऑर्डर. आता तिसऱ्या ऑर्डरमध्ये मात्र स्टेटस काय आहे, की ऑर्डर कन्फर्म झालेली आहे. सदरची ऑर्डर विक्रेत्यानं ॲक्सेप्ट करून डिस्पॅच झाल्याची इथं निदर्शनास येतात. आता या ठिकाणी मात्र तुम्हाला खात्री करायची आहे, की कार्यालयाला वस्तू प्रत्यक्षात खरंच प्राप्त झालेली आहे का? आणि जर झाली असेल, तर तुम्ही प्रोसेस ऑर्डर या ऑप्शनचा उपयोग करून तुम्ही जुन्या तारखेवरती सदरची ऑर्डर रिसीव्ह देखील करू शकता व ॲक्सेप्ट देखील करू शकता. परंतु सदरची ऑर्डर विक्रेत्याकडून डिस्पॅच असल्याचं दिसतं, पण आपल्या कार्यालयाला अद्याप मिळाली नसेल, तर कृपया या ठिकाणी तुम्ही ती ऑर्डर कार्यालयाला प्राप्त करून घ्यायची की कॅन्सल करायची हा अधिकार तुमचा असेल. कारण 15 दिवस होऊन देखील कार्यालयाला वस्तू जर प्राप्त नाही झाली, तर सदरची ऑर्डर कॅन्सल करण्याचा पूर्ण अधिकार कार्यालयाला दिलेला आहे. मग काही विक्रेत्यांनी ही ऑर्डर नुसतीच ऑनलाईन डिस्पॅच दाखवली असेल आणि ती प्रत्यक्षात तुम्हाला मिळालीच नसेल, तर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट नंबरवरती क्लिक करून ही ऑर्डर आज देखील कॅन्सल करू शकता. याला मुदतवाढ देखील वगैरे देण्याची काही आवश्यकता नाही, कारण मुदतवाढ ही ऑर्डर डिस्पॅच करण्यासाठी असते. इथं प्रत्यक्ष पाहिलं तर ऑर्डर डिस्पॅच झालेली आहे. फक्त ही वस्तू तुम्हाला मिळालेली का व ती सुस्थितीत आहे का? जर असेल तर याची प्रक्रिया तुम्ही जुन्या तारखेवरती म्हणजे काही कार्यालयांची अवस्था अशी पण झालेली आहे, त्यात चूक काहीच नाही. विक्रेत्यानं कार्यालयाला वस्तू आणून दिलेली आहे. सदर वस्तूचा विक्रेत्यानं ऑनलाईन डिस्पॅच देखील पूर्ण केलेला आहे. पण कार्यालय या प्रक्रियेबाबत अनभिज्ञ असल्यामुळे कार्यालयाने ही ऑर्डर अद्याप ॲक्सेप्ट केलेली नाही व रिसीव्ह देखील केलेली नाही. म्हणजे थोडक्यात आधी ती रिसीव्ह करावी लागते व नंतर ॲक्सेप्ट करावी लागते. त्यामुळं याबाबत योग्य तो निर्णय घ्या, की खात्री करा की ही ऑर्डर कुणाची होती, कुणी केली, कुठल्या पद्धतीने केली, किती रुपयांची केली, या सर्व बाबींची शहानिशा करा. व ह्या ज्या 2 ऑर्डर आहेत, म्हणजे जी ऑर्डर अद्याप डिस्पॅचच दिसत नाही व जी ऑर्डर डिस्पॅच झालेली आहे ती रिसीव्ह किंवा ॲक्सेप्ट दिसत नाही, याबाबत कृपया लवकरात लवकर निर्णय घ्या. अन्यथा लवकरात लवकर आपले अकाउंट सस्पेंड होऊ शकते. याबाबतची ही सूचना आहे. ज्या वेळेला आपण ही सर्व प्रक्रिया पूर्ण करू, त्यावेळेला मात्र आपल्याला ही ऑर्डरचे सर्व डॉट्स ग्रीन झाल्याचं निदर्शनास येईल व आपण सेफ झोनमध्ये जाल. म्हणजे एकतर तुम्हाला ही ऑर्डर रिसीव्ह करायची आहे, ऑर्डर ॲक्सेप्ट करायची आहे, नसेल तर ही ऑर्डर कॅन्सल करायची आहे. ऑर्डर रिसीव्ह करणे, ऑर्डर ॲक्सेप्ट करणे किंवा ऑर्डर कॅन्सल करणे, या 3 पैकी एक प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा व या सर्व प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला या खरेदीचे बिल देखील तयार करणे अपेक्षित आहे. ज्या वेळेला सदरची ऑर्डर तुम्ही रिसीव्ह कराल, ॲक्सेप्ट कराल व त्याचे बिल जनरेट कराल, त्यावेळेचा स्टेटस मात्र तुम्हाला असं दिसेल. या ठिकाणी आता स्टेटस असा आहे की एकूण डायरेक्ट परचेस 33, बीड 4 अशा एकूण ऑर्डर 37 आहेत. पैकी सर्वच ऑर्डर रिसीव्ह झालेले आहेत, सर्वच ऑर्डर ॲक्सेप्ट झालेले आहेत आणि सर्वांचं जर बिल तयार असेल तर पेंडिंग अप्रूव्हलमध्ये, म्हणजे अद्याप बिल तयार झालेलं आहे पण त्यांचं फायनल झालेलं नाही, असा स्टेटस या ठिकाणी 37 असा आपल्याला दिसून येतो. कदाचित हा स्टेटस प्रत्येकाचा वेगळा असू शकतो. या 37 ऑर्डरपैकी काही ऑर्डर अजून अर्धवट असतील, तर त्या 37 पैकी काही ऑर्डर किंवा तुमच्या एकूण ऑर्डरपैकी काही अद्याप रिसीव्ह व्हायच्या आहेत, त्या PRC मध्ये दिसतील. ज्या रिसीव्ह झालेत त्या देखील PRC मध्ये दिसतील. ज्या रिसीव्ह झालेत पण ॲक्सेप्ट झालेल्या नाहीत, ॲक्सेप्ट झालेल्या आहेत, त्या CRAC मध्ये जातील व ज्यांचं ॲक्सेप्ट केल्यानंतर बिल तयार होईल त्या बिलमध्ये जातील. तर कृपया ऑल डिमांड्स, प्रोडक्ट डिटेल्स यांचा ताळमेळ घेऊन, हा ताळमेळ म्हणजे फक्त प्रोडक्ट ऑर्डर्सचा ताळमेळ या शिपमेंटशी जुळवा आणि या शिपमेंटमधला PRC मध्ये किती ऑर्डर अद्याप पेंडिंग आहेत, ट्रॅकमध्ये किती ऑर्डर पेंडिंग आहेत व किती खरेदीचं बिल बनवायचं आहे,
याची खात्री करून ह्या सर्व प्रक्रिया परत एकदा पूर्ण करा. मी परत एकदा याचा पाथ सांगतो. पहिल्यांदा कार्यालय बाय करेल. बाय केल्यानंतर सदरची ऑर्डर ऑनलाईन पद्धतीनं डिस्पॅच होईल. डिस्पॅच झाल्यानंतर ऑर्डर कार्यालयाला रिसीव होईल. रिसीव झालेल्या वस्तूची खात्री होईल. खात्री झाल्यानंतर आपल्या कार्यालयाच्या लॉग इनमधून ऑर्डर ॲक्सेप्ट किंवा रिजेक्ट करावी लागेल. जर ऑर्डर रिजेक्ट केला तर हा प्रवास इथंच थांबेल. पण जर ही ऑर्डर ॲक्सेप्ट केली तर आपले सर्व डॉट ग्रीन होतील व यानंतर आपल्याला बिल बनवावं लागेल. या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपला हा जो काय रेड, ऑरेंज जो काय फ्लॅग आहे तो निघून जाईल व तुमचा अकाउंट सुरक्षित राहील. अन्यथा तुमचे अकाउंट सस्पेंड होण्यापासून कुणीही वाचवू शकत नाही. मी या विषयासंबंधीच्या अजून काही महत्त्वाच्या व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यासमोर प्रेझेंट करतोय. कृपया हे चॅनेल लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करून नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओंची सूचना तुम्हाला वेळोवेळी नक्की येत राहील. सर्वांना आदरपूर्वक नमस्कार व सर्वांचे विनम्रपूर्वक आभार.